नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज जरा वेगळा विषय घेऊन आलेली आहे. परत एकदा छोटासा मोटिवेशनल काही विचार मांडायचा प्रयत्न करते आहे. माझ्या या विचारांमुळे जर कोणामध्ये थोडासा जरी कृतीमध्ये विचारांमध्ये बदल झाला तर मला नक्की आनंद होईल. तर आजचा विषय आहे नो. कॅपिटल N कॅपिटल O. नो. नो इज अ कम्प्लीट सेंटेन्स विदाऊट ॲन एक्सप्लेनेशन. असं म्हणलं जातं की नाही हे संपूर्ण वाक्य आहे कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय. आता जेव्हा सकारात्मक जगण्याचा आपण प्रयत्न करतो, सकारात्मक जगताना हा छोटासा शब्द जरी नकारात्मक वाटत असला तरीही हा छोटासा शब्द आपल्याला चांगलं आपल्या मनाप्रमाणे आपलं आयुष्य जगण्याचा हक्क नक्की देतो. तर कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही कृतीला तुम्हाला ठामपणे तुमच्या मनात नसेल तर नाही म्हणता आलं पाहिजे. पण आपल्याकडे जनरली असं आहे की आपण भिडेला बळी पडतो, आपण दबावाखाली येतो. मग ते कोणत्याही नात्यात असेल, कोणत्याही मैत्रीमध्ये असेल, कोणत्याही नात्यात असलं तरीही आपण भिडे खातर नाही म्हणत नाही आणि ती कृती करतो, ते विचार आत्मसात करतो. पण होतं काय, आपली मात्र स्वतःशी चिडचिड होते किंवा आपल्याला नंतर त्या गोष्टीचा पश्चाताप तरी होतो. त्यामुळे आपल्याला ठामपणे नाही म्हणणं शिकता आलं पाहिजे. हो आणि नाही असे दोन सोपे शब्द आहेत मराठी, पण आपण ते वापरत नाही. आपण गोलमोल काहीतरी घोळ घालून बोलतो किंवा आपल्याला नाही म्हणताच येत नाही बऱ्याच जणांना. तर ठामपणे नाही म्हणता आलं पाहिजे. अजिबात इच्छा नसताना जर तुम्ही एखादी गोष्ट केली तुमच्या मनाविरुद्ध तर मग तुमची चिडचिड होते आणि समाधान मिळत नाही. तुम्ही ती कृती करता पण तुम्हाला समाधान मिळत नाही. तर आपल्या प्राधान्यता, आपल्या प्रायोरिटीज ह्या आपण ठरवून घेतल्या पाहिजेत. मग ती माझी प्रायोरिटी शारीरिक असेल, आर्थिक असेल, मानसिक असेल, माझ्या कुटुंबाची असेल, माझी स्वतःची असेल. तर ह्या प्रायोरिटीज आपण नक्कीच ठामपणे ठरवून घ्यायला पाहिजेत आणि त्यानुसार आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे. तुमच्या नाही म्हणण्याचे अनेक गैरअर्थ काढले जातात, कारण तुम्ही कसेही वागलात तरी लोक तुम्हाला जज करतातच. तुम्ही कसेही वागा, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग असं म्हणून ठेवलेलंच आहे. त्यामुळे ह्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. अजिबात लोक काय म्हणतात याला कधीही महत्त्व द्यायचं नाही. तुमच्या प्राधान्यता ह्या तुम्ही ठरवून घ्यायच्या आणि त्यानुसार तुम्ही निर्णय घ्यायचे, त्यानुसार हो किंवा नाही म्हणायचं. पण मला असं वाटतं की नाही म्हणता आलं पाहिजे ठामपणे तुम्हाला. दुसरी गोष्ट अशी की हे आपण फक्त नात्यांसंबंधात, मैत्री संबंधात बोलतो, नोकरदार, व्यावसायिक ह्याबद्दल बोलत नाही आहोत. कारण व्यवसाय असताना तुम्हाला तडजोडी बऱ्याच वेळेला कराव्या लागतात, तर आपण त्या मुद्द्यावर बोलत नाही आहोत. आपण फक्त नातेसंबंधांबद्दल बोलतो. दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक ठिकाणी नाही म्हणायचं का मग आपण, म्हणजे मग आपण आपलाच हे का दाखवायचा का? तर असं नाही. तुम्हाला सौम्य शब्दात कुणालाही न दुखवता पण ठामपणे नाही म्हणता आलं पाहिजे, तुमची बाजू सांगता आली पाहिजे. आणि काही वेळा असं होतं की काही नाती अशी असतात जिथे आपण नाही म्हणू शकत. तुमच्या घरात अशी नाती असतात जी जवळची असतात, रक्ताची असतात. अशा वेळेला तुम्हाला नाही म्हणता येत नाही. पण मग तुम्हाला असं वाटतं की मीच का करायचं? तर अशा वेळेला जेव्हा तुम्हाला पर्याय नसतो, जेव्हा तुम्हाला नाही म्हणता येत नाही, जेव्हा तुम्हाला ती गोष्ट करायचीच असते, तेव्हा मात्र त्या गोष्टीचा स्वीकार हवा की हे आम्हाला करावंच लागणार आहे, हे मला नाही म्हणता येणार नाही आहे. मग अशा वेळेला मात्र त्या
कृतीचा, त्या गोष्टीचा, त्या व्यक्तींचा स्वीकार मनामध्ये हवा. म्हणजे काय होतं की तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्णपणे स्वीकारून शांतपणे चिडचिड न करता पार पाडता. आणि त्यामुळे होतं काय, तुमच्या आयुष्यात शांतता आणि समाधान नांदतं. आपोआपच तुमचं मन शांत राहतं, समाधान तुम्हाला ती गोष्ट केल्याने, त्या व्यक्तीला मदत केल्याने किंवा काहीही कुठलीही कृती असेल त्याने तुम्हाला एक प्रकारचं समाधान मिळतं, कारण स्वीकार आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की नाही सहज कधी म्हणता आलं पाहिजे आणि कुठे स्वीकार पाहिजे आणि शांतपणे आपलं कर्तव्य बजावता आलं पाहिजे. यामुळे तुमच्या आयुष्यात शांतता आणि समाधान नांदेल आणि आपलं कर्तव्य ठामपणे आपल्याला करता येईल. तर हे तारतम्य, हा बॅलन्स आपल्या विचारांची जेव्हा स्पष्टता असते, आपण जेव्हा गोंधळलेलो नसतो, सुसूत्रता असते आपल्या जेव्हा विचारांमध्ये, विचारांचं सुनियोजन जेव्हा आपण करायला शिकतो ना, तेव्हा हे सगळं होतं, हे सगळं आपोआप होतं आणि तुमची नातेसंबंध टिकून राहतात. असं नाही की तुम्ही नाही म्हटलंय तोडून टाकलंय, असं होत नाही. तर नातेसंबंधही टिकून राहतात, तुम्ही तुमची प्राधान्यताही ठामपणे ठरवलेली असते, त्यामुळे तुमच्या आयुष्यात शांतता समाधान नांदतं. तर हे माझं मत आहे असं मला वाटतं आणि मी स्वतः माझ्या प्राधान्यता ठरवून घेतल्या आहेत. त्यामुळे मी ठामपणे कोणालाही न दुखवता शांतपणे नाही म्हणू शकते. शिकले आहे मी इतक्या वर्षाच्या अनुभवातनं. पण हे नक्की करा, हे नक्की करून पहा आणि हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला असे अजून वेगवेगळ्या विषयांवरचे छोटे छोटे छानसे व्हिडिओ हवे असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.